सध्या कैरींचा सीझन चालू आहे आणि कैरी कोणाला नाही आवडत, जवळजवळ तर सगळ्यांनाच आवडते. ज्यांना जास्त आंबट खायला आवडत नाही फक्त त्यांना. आता आंब्याचा सीझन आलेला आहे, पण माझी कैरीची रेसिपी खूप लेट झालेली आहे बरं का. पण चला म्हटलं जाऊ द्या, आपले आंबे आहेत ते काय अजून महिनाभर काय पिकत नाहीत, अजून उशिरा आहेत ते आंबे. तर आता तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया. आता चटणी इतकी मस्त झाली होती ना, काय सांगू, इतकी सुंदर की मी शब्दात सांगू शकत नाही. इतकी टेस्टी की बस रे बस. मी घेतली होती त्यासाठी कैरी. आता कैरी घरची आहे, मी एकच घेतली होती, कारण जास्त प्रमाणात नको करायला. घरामध्ये कोणाला म्हणजे जास्त आवडते किंवा नाही आवडत ते ज्याच्या त्याच्या खाण्यावरती असते. आता हे फक्त कॅमेरामॅनचं मात्र मला खात्री होती की 100% ती खाणार, कारण तिला ते आवडते. आणि साल पण मी मस्त अशी काढून घेतली होती. आता तुम्ही साल नाही काढली तरी पण चालेल बरं का, पण मी मात्र काढून घेतली होती साल. तुम्ही तशी ठेवली तरीसुद्धा चालेल. आणि अजून बऱ्याच पद्धतीने येते करता कैरीची चटणी, पण त्यातली अजून एक पद्धत मी उद्या परवा नक्की दाखवेन बरं का. आज ही एकच पद्धत दाखवते, कारण इतका वेळ नसतो. आता हीच रेसिपी माझी, काही रेसिपी हॉटेलकडे झाली आणि काही रेसिपी मी घरी केली, कारण माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नव्हती त्यासाठी. आता कोथिंबीर अवेलेबल नाही म्हणले नाही, तिला म्हटलं आता आपण साल काढली म्हटल्यानंतर असा कलर वगैरे येणार नाही, त्यासाठी मग गेलं मी घरी जाऊन ते बारीक करून घेतलं होतं. आता इथे ना मस्त असे छोटे छोटे काप केले होते. आता मी हे मिक्सरलाच बारीक करणार होते, मग म्हटलं कशाला जास्त छोटे छोटं करत बसायचं किंवा किसत वगैरे बसायचं, मिक्सरलाच बारीक करणार आहे. आता इथे काय होतं, कस्टमर वगैरे माझं सारखं चालू असतं, त्यामुळे मग अशा सोप्या सोप्या रेसिपी मी म्हटलं चला प्रयत्न करूया. सध्या फक्त तेवढंच आपल्या हातात आहे, कारण जास्त वेळ जर गेला ना रेसिपीसाठी तर ते जमत नाही. 1-5 मिनिटाला मला इकडे तिकडे जावं लागतं, कोण काय मागतं कोण काय मागतं. आता तो आपला व्यवसायच आहे, त्याबद्दल वादच नाही, पण मग त्यासाठी मी शॉर्टकटमध्ये ज्या रेसिपी होतील ना त्या रेसिपी ट्राय करत असते. आता याचे मस्त असे छोटे छोटे काप करून घेतले होते. आता हे काप मी मिक्सरला बारीक करणार होते. तर मिक्सरला बारीक करण्यासाठी म्हणजे मिक्सरला बारीक करणार, त्यामुळे म्हटलं आत्ता काही जास्त बारीक नको करायला, मोठे मोठेच ठेवूया ते. आणि ना त्यामध्ये मस्त अशाने मी मिरच्या, लसूण आणि कढीपत्ता पण घेतला होता. आता मी लसणाच्या पाकळ्या ह्या पूर्णपणे सोलून कधी घेत नाही, अशाच घेत असते बरं का. आणि थोडेसे कढीपत्ता, कोथिंबीर पण होती, पण आता कोथिंबीर माझ्याकडे हॉटेलकडे अवेलेबल नव्हती, घरी राहिली होती. त्यामुळे ना म्हटलं आता घरी जाऊन बाकीचं मिक्सरला बारीक करूया. म्हणजे बारीक इथेच केलं होतं मी, पूर्णपणे मिक्सरला फिरवून घेतलं, पण घरी गेल्यानंतर कोथिंबीर त्यात मिक्स केली. मिरच्या पण आहे ना थोडंसं एकदम नॉर्मली तेल टाकलं आणि मिरच्या आणि लसूण आहे ना थोडासा डाग पडेल इतकं भाजून घेतलं होतं. म्हटलं याने आणखी टेस्ट वाढेल, आणि खरंच टेस्ट अप्रतिम झाली होती. ती चटणी जी झाली ना अप्रतिम. कारण म्हणजे काही काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण दुर्लक्ष करतो, असं नको तसं नको, पण त्या छोट्या छोट्या गोष्टींमुळेच टेस्ट वाढत असते. त्यासाठी लसूण आणि ज्या मिरच्या आहे ना ते मी अशा थोड्याशा हे करून घेतल्या ना, डाग पडेल इथपर्यंतच फक्त भाजून घेतल्या, पण खरंच एक नंबर, इतकं छान वास येत होता ना की विचारू नका. आता मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं, पण अजून काही चटणी झालेली नाही बरं का. अशी पण खाऊ शकता तुम्ही. त्यानंतर मस्त असे जिरे मोहरीचा ना तडका दिला होता, इतका जबरदस्त तडका दिला होता ना, तो तडका पाहूनच तोंडाला पाणी सुटलं होतं. असा चरचर आवाज येतो आणि त्याच क्षणी असं वाटतं की ही चटणी खावी, आणि खरंच अप्रतिम झाली होती बरं का. आता यामध्ये जर जास्त म्हणजे आंबटसर वगैरे असेल तर थोडंसं गूळ किंवा साखर तुम्ही टाकू शकता, पण ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार. काही काहींना आंबट खायला पण आवडतं. आणि इतकी सुंदर झाली होती ना की शब्दात सांगू शकत नाही बरं का मी. हे पावा, आणि जिरे मोहरीचा जो तडका बसला आहे ना तो जबरदस्त. तो तडका देतानाच ती चटणी खाऊ वाटते, एकच नंबर.